इथून पळो पटकन पळो इथून पळो. काहीतरी हालचाल झाल्यासारखं दिसलं. जाऊ दे, पुढे बघ गाडी करूया. काहीतरी खूप झालं झालेलं आहे. काहीतरी मजाक चालू होती पण सिरियस झालं. नमस्कार। अगर आप मेरे माता पिता को जानते हैं तो यह सूचना आपके लिए है कि इस वीडियो में मैंने 4 जगह गाली दी है। इसके बारे में मेरे माँ बाप से शिकायत करके सुखी संसार में आग न लगाएं। एंजॉय। हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर मजुरेट. तर खूप दिवसात आपला व्लॉग येत आहे, कारण की लास्ट टाइम जे व्लॉग आला होता त्याला तुम्ही लई छान सपोर्ट दाखवला इकडे. पण आता हे व्लॉग निघत आहे, कारण की या व्लॉग खूप वेगळा ब्लॉग राहणार आहे. कारण की आतापर्यंत आपण खूप कॉमेडी ब्लॉग काढले, पण याच्यात कॉमेडी हाँ ये कर लो पहले. टाइम बघा काय झाला. मोबाईल कुठे? मोबाईल यूज व्हायचं सिस्टम मध्ये जायचं यूज व्हायचं. बघा टाइम बघा. अबे तिथे इंग्लिश टाइम आहे. तुम्हाला कळाला तर कळाला गाईज. हे सगळ्याची उतारा समजत नाही. 11:25 झालेले आहे. 11:25 बोले. फोन जायचं डायरेक्ट आता. 11:25 बोले तो कितने होते? 11:25 11:25 होते. ये क्या सुन रहा हूँ मैं. आणि हा हे बघा 11:25 झालेले आहे. दिसायला का टाइम? वॉलपेपर ठेवला तर आता याच्यासाठी काऊन रे जाणार आमचं आहे ना. की भूत असतेत की नाही, आणि थोडीशी भक्तोदी बी होणार आहे. मेन हे आहे की आम्ही भूत बघायला चाललो, पण मी ना अभिषेक तोंड दाखवतो. चुप कर बे कुत्ते. इमोशनल डैमेज। आता अभिषेक आपल्यासाठी जे आहे ते बोलटावाला दूध करणार आहे. अभिषेक बोलटावाला दूध कर. करशील का दूध? नाही. अम्मी आज काय गाईस, आता दूध करा आपण आलेले आहोत. इथं किचन मध्ये हे बघा दूध आहे, आणि बाहेर आहे ना, तुम्हाला सांगायचं राहिलं होतं, बाहेर खूप खतरनाक पाऊस चालू आहे. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. मी इकडून उजवा दरवाजा खोलू शकतो आपण. दरवाजा खोलू शकतो. तुम्हाला दाखवतो मी बाहेरच्या साईडला एवढा बाहेर पाऊस चालू आहे. अभिषेक कॅमेरा मला पाऊस दाखवतो बाहेर. मुका घेतो काय कॅमेऱ्यात. बघा गाईस किती पाऊस चालू आहे बाहेर. आम्ही पाण्यात जाणार आहोत, पण मोबाईल खराब झाला तर बाहेर पाऊस चालू आहे, आणि पावसात थंडावर रात्री जर अजून 1 तास जायला आहे आपल्याला. जर 1 तासात चिला हात लावणं कमी करतो. जर 1 तासात पाणी पडणं कमी झालं तर आपण पाण्यात मग आपण जास्त लांब जाऊ शकतो. पण जर पाणी पडायला असेल तर आपल्याला थोडंसं थांबायला लागेल. वहिनीचा चहा असं नवीन चहाचं काढते. अरे बाबा, हे बघा मोबाईल भाऊचा चहा आहे, आमचा वहिनीचा चहा. वहिनी दूध केलंय नाही तो भाभी का चहा आहे. भाभी का वहिनी मला बी आहे, तुला बी आहे माझी. काय कुठं आहे? वहिनी तुला आहे मला हे नाही पण केदार गाईज मला नाही आहे. गाईज माझ्याकडे नाही आहे. जर तुमच्याकडे कोणी असेल याच्यासाठी वहिनीचा सापडा. याच्यासाठी आपल्यासाठी नाही, म्हणजे याला बायको आहे ना. निवडून चालते आम्हाला. निवडून चालते. निवडून वहिनी जाते आम्हाला. आम्हाला बिंदास पहिले 2 मिनिटं नाही पहिले जली ना तेरी भी जली ना. आणि काढू का विषय भावांना सांग मी काटत नाही. बाराच्या काटत काय कमेंट करतो कधी कमेंट मध्ये दररोज कमेंट करतो. म्हणलं तुम्हाला एक सांगू, कारण की मला राग येते आम्ही शांत चिल घे. म्हणतो मी लाईटर भेटलं इथंच होतं. हे दूध ठेवून दे ना. बोलणे इलिगल राहते. असं वाले बा, बोलणे इलिगल राहते. ते बंदूक नाही हो. ते कुठे माझं ते अच्छा लगता है मुझे, बहुत मजा आता है. कार्पेट टाकलेली बंदूक अशी 2 थेंब टाकायचे मग.
मला सुवारी वाटते ना मग अबे युसुफ नाव घे ना मी पण फक्त ओम ते बाहेर बसून राहिली. तुम्ही जर म्हणता आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये जादू आणतो पाहिजे आम्ही रोहित तर आमच्याकडे आहेच पहिले मैंने बोला ना जादू बनाएंगे इस ब्लॉग में. महिमा जा आम्ही दोघं सिंगल. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. गाईस रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. कोणता कॅमेरा आहे? हे कॅमेरा आहे, हे कॅमेरा. गाईस हे कॅमेरा आहे. टाइम याच्यात दाखवलं नाही नाही मग मोठेपणा बोली थांब. गाईस तुम्हाला जरासं माझ्यामध्ये फरक दिसायला असं पहिले थोडा मिंग होता, जास्त मिंग झालं. चिंचोय तुमच्याबद्दल नाही बोललेलो आम्ही. नाही मी उराचं सांगेन. गाईस याला आम्ही दुबईहून आणलेला आहे कॅमेरा पकडण्यासाठी. याचं बटन गाईस दूध झालेला आहे. युजूवर पुन्हा काढून देत नाही, पूर्ण मदत घेऊन देतो बाय. गाईस दूध झालेला आहे. आता त्याला गाळून होता सर्व पहिले बोरमेट आणून होता ठीक आहे लवडे. इथंच आहे गाईस. हे बघा काय करायला स्पॉन्सरशिप आलेली आहे गाईस बोरमेटाची. बोरमेटाला पैसे दिले दाखव स्पॉन्सरशिपचे. कोणती पहिली गदगदी शिवाय दिली दाखव खाली बघायला. पैसे दाखव फक्त. पैसे का कॅल्क्युलेटर हे बघा थांब थांब दाखवत थांब. मेसेज मध्ये आलेला आहे SMS मध्ये. हे बघा बोलून काय स्पिनिंग काय रे. आम्ही एक कप कुठे गेला. बॉडी म्हणून हाडकं दाखवायला. गाईस आम्ही बॉडी दाखवलं कसं वहिनीचा चहा ऑन द टॉप. उमरखेड बदलाय हे पाला हमने घरी भी देखी है. हमने घरी भी देखी है. अरे बापरे थँक्यू थँक्यू. इंग्लिश तुम्ही आम्ही इंग्लिश बोलायला नाही तर मग काय? कम म्हणते. मग हिंदी बोला का आम्ही. इंग्लिश मग इंग्लिश बोलायली. मग हिंदी बोला का आम्ही. गाईस घर विजा करता का तुम्हाला आता काय अँगल असा येतो दिसायला असं. आता लोड लागत होती. गाईस खूप छान झालेलं आहे वहिनीचं दूध बोलू घेऊ नको काऊ पिऊन पाय. Nice. आता पिऊता आणि निघूता. जरासं टाक लई जरासं टाका हे जरासं टाक बस झालं. खालून गळती फुटकाय. पकड तिथं. आता बघा चिंचूबाई तुला फील येते की नाही. याला फिरवा कसं कर यायला का गरम लागायला. हा मला बघ ती नाही थांब चल सरक 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 सरक. पोट्या भोकात गरम लागायला. नाही लागेल हात. बूट कर बूट कर. डोळे लांबून म्हणजे तुला झोपी का. तर गाईस कच्ची पडलेली आहे. तर बघा रात्रीचे आता 12 वाजून गेले 12:30 वाजत आलेले आहे. आणि बघा पाऊस कमी झाला थोडासा. मला पाऊस दिसायला असं पुन्हा गडीने. आणि थोडंसं कमी झालेलं आहे. हा आता बघा 12:30 वाजलेले आहे. 1:15 वाजलेले आहे. 1:15 आलेले आहे. तर आपण 1 वाजता निघू. आणि पाणी खूप कमी झालं आता आपण जाऊ शकतो बाहेर. हलून नाही लागायचं मला. नाही ते काही झालं नव्हतं तिच्या. पाय पाहून हलवायला असं. भाई फुटेल त्याच्या डोळ्यात. ते बघा आता याच्यात लाईटर तुम्हाला ते lighter लावलं एक सेकंड बघा तुम्हाला दाखवतो आता. अभिषेक याच्यातलं बटन दाखव. हो हे बघा दिसतो तुम्हाला दिसायला का बारीक एक दिसतो. ते लाईटरचा दिसतोय गाईस. मला मॅसेज हे घे रे बाबा हे घे माझ्या मोबाईल बघ एकदा टाइम दाखव गायचा. हे बघा 1:15 वाजत आलेले आहे. भडवा चिंचूबाई चिंचबाई कॅमेरा पकडू शकता तुम्ही. नाही बघायचं. आम्ही माझ्या पांढरा लाईट लावला रे लाईटात भंडती. नाही दिसायला अभिषेक. हा दिसला. मला एक गोष्ट सांगायची राहिली. गाडी टाकलेली आहे मध्ये आवारात अंगणात आणि गेटला लागलेला आहे कुलूप. आपल्याला गाडी चुपचाप काढायची आहे कारण खाली घरचे झोपलेले आहेत. खाली घरचे झोपलेले आहेत. केदारची उभं तर त्याला
न पता लागता आपल्याला गाडी काढून सटकायचं आहे. काय म्हणतो? हे एक आपल्याला मिशन आहे. हे मिशन सक्सेस झाल्यावरच आपण फिरू शकतो. आणि जर हे मिशन सक्सेस होता राहील एकच तो उद्या आमचा मार खाता ब्लॉग ते येते. आली पॅन्ट मध्ये टाक. अबे ते नाही. ते लोखंडी निघते ना, लोखंडी. हा ते निघते ना, ते मस्त मस्त पॅन्ट मध्ये घाल. ते मागून घालून घे. मोरं गांडीला फुलं कोण आले. ते मागून घालून घे. झाडी दिल तर मोर. अरे वा. आणि हात सोडून टाक. बदकान ए को या टाक ना. ह्याच्यानं चाल त्या कबुतराने मुंड काढलं चल ते तिकडे जाय कोंबडी होय ती कोंबडी होय. मोर नाही करते. मोर का करते. विचित्र ब्लॉगर आलेले आहे सध्या एक दोन वर्षात. 2 वर्ष नाही 1 वर्षात. आम्ही तिच्यातले एक अच्छा जी. आणि आज केली चहाचा आस्वाद घेतली. आणि जबरदस्ती मराठी बोलते तर गाईस मराठी भाषा जबरदस्ती कायला बोलायला तुम्ही. जी आपली भाषा आहे ती तुम्हाला कनेक्ट करते लोकांपर्यंत. बोला ना तुम्ही. म्हणून आम्ही डबल ब्लॉक करणं चालू केलेलं आहे. ब्रेकअप मग मी म्हणलो तर काहीच आमच्या एक्स नागिन आहेत. हे बघा नागोबा. याचा दिल पाडला. एनाबेलाचा एक्स वे एनाबेल. मेन मिशन आहे आपला. गाडी आपल्याला आवारातून बाहेर काढायची आहे. कारण की मेन गेटला कुलूप आहे आणि खाली सगळेजण झोपलेले. आपल्याला चुपचाप गाडी बाहेर काढून आपली गाडी सटकायचं आहे. आणि गाडी आपली इलेक्ट्रिक आहे म्हणून टेन्शन आहे की आपण गाडी स्टार्ट करून जरी निघलो तरी घरच्याला कळत नाही. आपल्याला चुपचाप गाडी काढून सटकायचं आहे. बाहेर पाऊस तरी चालू आहे तरी आपण निघणार, पावसात फिरणार. हे बघा गाईस पाऊस चालूच आहे बाहेर. बघा गाईस त्या गेटला कुलूप आहे. बघा त्या गेटला कुलूप आहे. तर चिंचुबाई जाईल. आम्ही चिंचुबाईला पाठवलं गेट खोल्यासाठी. आणि आपली गाडी इथे लावून आहे. हे बघा ती गाडी लावून आहे. काढलं ती गाडी बाहेर काढायची. गाडी काढ. बघा guys. बघा किती एवढी. गाडी कॅमेरा पकड मागं सर. पन्नी मोबाईल देऊ ना बरं मोबाईल. आपण गाडी सक्सेसफुल झालेला आहे. मोबाईल न गाडी इथं आपण खाऊन थांबलो कारण की आपल्या लक्षात काहीच आम्ही इथं आलो. लाईट गेली बघा. आपण सगळं अंधार गेट तिकडे लाईन आहे. सर्व पहिला आपण डिक्कीमध्ये मोबाईल टाकून देऊ का. बघा काहीच मोबाईल आपण डिक्कीत टाकून देऊ का. तर काहीच रस्त्याची गेलेली आहे लाईट. आणि रात्रीचे 1 वाजलेले आहे. हे बघा युजबाई आणि मी चला आता निघून. लाईट लावलेला आहे. सक्सेसफुल झाला काहीच गाडी करायचा. आता निघून गाता गाडी टाकायचा फुल झाला पाहिजे बाई. गाडी साईड गाडी चालली वाहन गाडी पिंड चालली वाहन पहिली गाडी काय दिसली नाही. गाडी एक पण
तिकडे मध्ये पाऊस पडला आणि इथं किती पाणी जमा झालेलं आहे. किती पाणी साचलं बे. हे पूर्ण समुद्रात आहे उमरगडचे समुद्र आम्हाला काय पाणी अमोनिया टँक इथं आलाय आम्ही तर खड्डे आहेत बरं. कांट्याची भावनो कवर पडली खड्डा परफेक्ट माहित आहे. अबे हो केला आधी दाखवला कॅमेरा. हे बघा भावांनो हार. इथं थांबायचं. हे काय का दोन आहेत ना भावांनो हार. तर भावांनो हे हार याच्यामुळे राहतात की कोणाच्या घरी जर रात्री काही दुःखद घटना घडली तर त्याच्यासाठी हार असा गळ्यात टाकायसाठी त्याच्यामुळे हार ठेवतात. आणि आपल्या उमरकडचे फक्त 2 हारवाले बघा हे वाला ते वाला ठेवतात, बाकी कोणी ठेवत नाही. तर जेवढे पण आपले हारवाले भावांचं दुकान आहे उमरखेडमध्ये त्याला हे विनंती जाते की त्यानं रात्रीच्या टाइमला अशा हार ठेवा. बघा हे बघा एक हार हे हार आणि ते हार दोन असे हार रात्रीच्या ठेवत राहा. बाकी मग तुमची इच्छा. तळ्याकडे नको भाई. टाक रे टाक 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 रे टाक टाक रे टाक रे टाक 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 तळ्याकडे टाक. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता आम्ही पुसद रोडच्या बाहेर चाललो होतो. व्यंकटेश नगरच्या बराबर एंट्री गेट पाशीच होतो. आम्ही जायचा प्लॅन होता 10 गावच्या तिकडे जायचा. तर अचानक समोर एक कुत्रा आलं थोडंसं लाईटच्या थोडंसं आता समोर होतं. तर हे लाईट त्याच्या डोळ्यावर पडले तर त्याचे डोळे असे चमकले. ते पाहून माझ्या छाती शिळक आली की आमच्या की मला असा विचार आला की भाई म्हणलं हे गावाच्या टोकावर असं झालं, हे जर गावाच्या बाहेर असं अबे म्हणजे इथून पळो पटकन पळो इथून पळो. हे काहीच माझी शाळा आहे, काहीच माझी शाळा साखळी शाळा. काय झालं काय झालं काय झालं रे घासत गेलं तिकडे पहिला तरी ते नाही ते कोण काय नाही काहीतरी त्यांना लवडे थांबवायला गाडी बोलतो गाडी बोलतो. हे बाबा नको रे. कोण काय ना घासून द्यायला काय काय ते घासत नाही रे पाहिजे लोक म्हणजे तिथे अबे माहिती ना तुला माहिती ना काय कळतो बारा मग कोण काय घासून द्यायला? ती ते सोड ते सोड काहीतरी घासून द्यायला असं. कोण घासून द्यायला तर तिथं मागं रस्त्यावर. हा हो मला बी काहीतरी हालचाल तुला झाल्यासारखं दिसलं? हो जाऊ दे चल पुढे बघ सोड चल गाडी पळूया रस्त्याने गाडी काढ. अबे यार अबे घराकडे जाऊ तुम्ही. घराला नको अरे तू या रस्त्याने गाडी काढ काहीच होत नाही. माहिती नाही म्हणजे माणूस म्हणजे असं कुत्र नसते का हा. त्याला काहीतरी घासत देते कुत्र्याला मागं. रस्त्याला चिटकून होतं की जरा समजा घासत नाही मी तसली गाडी समोर पलीकडे जावं लागलं म्हणून लाभेत नाही ते म्हणलं नंतर गाय करतो तू गाडी थोडी हे घेतली ना समोर ते अजून मागं ते थोडा रस्ता वाढल्यामुळे दिसलं ते. म्हणजे विषय काय होता रस्त्यावर होता की रस्त्याच्या जरा पलीकडे होता. वाईट खाली असं पडलेलं होतं काही ते असं ब्लॅक घासत नाही आणि ते सीन झाला कुठे रस्त्याच्या मागं काढला आपल्या हे बघ कसं एंड आहे ना म्हणजे एंडवर तिकडे पलीकडे व्यंकटेश नगर जाऊन किती मीटर लांब होतं तिथली 500 मीटर असं मजा येते. एवढा लांब होता कॅमेरा पण आला नसतं. आता व्हायला काहीतरी काहीतरी खूप भयानक झालेलं आहे. काहीतरी दिसणं मजाक चालू होती पण सिरियस झालं. बरोबर